नमस्कार, मी अंकिता पवार। स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। आजच्या ठळक घडामोडी। बाजारपेठेत जाताना दक्षता घेताय ना? महिला वर्गाच्या भव्य मोर्चाने जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणला। शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारने गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी। कला मंदिरच्या संरक्षण भिंतीचा भाग कोसळून वाहनांचे नुकसान। संत श्रेष्ठ बसवेश्वरांचा अवमान करणाऱ्यांवर कारवाईची मागणी। महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी। वैभवनगर येथे महागणहोम उत्साहात। जनकल्याण ट्रस्ट करून कोरोना योद्ध्यांचा सत्कार। राष्ट्रीय महामार्गाजवळ दुचाकी घसरून निवृत्त जवान ठार। दिल्लीचा हैदराबादवर 17 धावांनी विजय। फायनल मध्ये मुंबईशी होणार सामना। आणि आता पाहूयात सविस्तर बातम्या। दिवाळीच्या निमित्ताने शहर आणि परिसरातील बाजारपेठेत मोठी गर्दी होत आहे। या पार्श्वभूमीवर आता नव्या समस्यांमध्ये वाढ होण्याचा धोका देखील आहे। याची दखल नागरिकांनी घेणे गरजेचे आहे। सोशल डिस्टन्सिंगचा आतापर्यंत पाळण्यात आलेला नियम पायदळी तुडवला जाण्याची धास्ती निर्माण झाली आहे। मागील 2 दिवस बाजारपेठेत झालेल्या तुफान गर्दीमुळे शहर आणि परिसरात रहदारीची चांगलीच कोंडी झाली होती। त्याचप्रमाणे शहरातील अनेक दुकानांमधून गर्दीचा ओघ दिसून आला। मागील काही दिवसांपासून मरगळलेल्या बाजारपेठेला नवचैतन्य निर्माण करून दिले आहे। मात्र हा ओघ इतका प्रचंड आहे की सर्वत्र याचीच चर्चा सुरू आहे। दिवाळीची पूर्वतयारी करताना नागरिकांनी आपल्या आरोग्याला प्राधान्य देणे तितकेच आवश्यक आहे। याचा मात्र विसर पडू नये यासाठी उपाययोजनांची गरज आहे। प्रशासनाकडून दडपशाही किंवा जबरदस्तीने निर्णय लादला जाण्याआधी कृतीशील दक्षता घेणे गरजेचे आहे, असे मत सार्वत्रिक स्वरूपात व्यक्त होऊ लागले आहे। महिला वर्गाच्या भव्य मोर्चाने जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणला। केंद्र आणि राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध नोंदविण्यासाठी दिनांक 26 रोजी देशव्यापी आंदोलन छेडण्यात येणार आहे। याची पूर्वतयारी म्हणून दिनांक 9 रोजी सोमवारी विविध कर्मचारी संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला। यामध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा मोठ्या संख्येने सहभाग होता। या भव्य मोर्चामधील सहभागी महिलांच्या जोरदार घोषणांमुळे जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर दणाणून सोडला होता। महिला कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सरकारचा निषेध नोंदविला। सातत्याने कामगार आणि शेतकरी विरोधी धोरण राबवणारे राज्य आणि केंद्र सरकार जनसामान्यांच्या विरोधात कामगिरी करत आहेत। त्यामुळे जनसामान्यांचे जगणे मुश्किल झाले आहे। देशातील परिस्थिती गंभीर बनत असून त्याकडे गांभीर्याने लक्ष देण्यात येत नाही। त्यामुळे हा निषेध नोंदविण्यात येत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली। यावेळी कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी, अंगणवाडी आणि आशा कार्यकर्त्या बहुसंख्येने आंदोलनात सहभागी झाल्या होत्या। शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारने गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी। शेतकऱ्यांच्या समोर विविध प्रकारच्या समस्या उभ्या ठाकल्या आहेत। त्यांची सोडवणूक त्वरित व्हावी या मागणीसाठी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांनी मोर्चा काढला। तसेच आपल्या विविध मागण्यांचे निवेदन सादर केले। शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत सरकारने गांभीर्याने दखल घ्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। कर्नाटक राज्य रयत संघटना आणि हसिरू सेने यांच्या वतीने निवेदन देण्यात आले। शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेणे गरजेचे आहे। लॉकडाऊनच्या काळात शेतकऱ्यांना मोठा फटका बसला। याची दखल सरकारने अद्याप घेतलेली नाही। याकडे लक्ष वेधण्यात आले। हे खरे शेतकरी आहेत। खऱ्या शेतकऱ्यांना पर्याय अजूनपर्यंत नाही। काय करण्यापासून त्यांना पर्याय समानता तत्व म्हणजे 5 एकरच्या शेतकऱ्याला काय मिळत आहे ते पण छोट्या शेतकऱ्यांना मिळालं पाहिजे। याला समानता तत्व म्हणतात। समानतेच्या तत्वामध्ये त्यांना 1 पैसा पण मिळत नाही। त्या करण्यापासून आमची मागणी आहे कुठे आहे एज्युकेशन लोन इकडचे लाखो शेतकऱ्यांची मुलं ते BE शिकलेले, डिप्लोमा शिकलेले, त्यांनी आत्महत्या करण्यासाठी पळाले। यावेळी संघटनेचे आप्पासाहेब देसाई, दुंडाप्पा पाटील, गजू राजाई, रामगौडा पाटील आदी उपस्थित होते। कला मंदिरच्या संरक्षण भिंतीचा भाग कोसळून वाहनांचे नुकसान। टिळकवाडीतील कला मंदिर बांधकामाचा भराव कोसळल्याने दुचाकी वाहनांचे मोठे नुकसान झाले। पार्किंग वाहनावर गेल्या काही महिन्यांपासून टिळकवाडी येथील कला मंदिर परिसरात भव्य संकुल बांधण्याचे काम हाती घेण्यात आले आहे। कला मंदिर परिसरात बांधण्यात येत असलेल्या भव्य संकुलाच्या मातीचा भराव आज दुपारी शेजारील स्वरूप प्लाझा कॉम्प्लेक्स परिसरात लावण्यात आलेल्या दुचाकी वाहनांवर कोसळला।
अचानकपणे मातीचा भराव दुचाकी वाहनांवर कोसळल्यामुळे वाहनधारकात एकच धांदल उडाली। मातीचा भराव कोसळल्यामुळे काही दुचाकी वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे। संत श्रेष्ठ बसवेश्वरांचा अवमान करणाऱ्यांवर कारवाईची मागणी। रामदुर्ग तालुक्यामध्ये बिजगुप्पी येथे संत श्रेष्ठ बसवेश्वरांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रकार घडला आहे। याचा बेळगावातील विविध लिंगायत समाज संघटनेच्या वतीने निषेध करण्यात आला। त्या संदर्भातील एक निवेदन जिल्हाधिकारी यांच्या नावे सादर करण्यात आले। संत बसवेश्वर यांनी नेहमीच मानवतेचा संदेश देण्याचे कार्य केले होते। त्यांचा अशा प्रकारे अवमान करण्याचे हे कृत्य निषेधार्ह आहे असे म्हणणे समाज संघटनेच्या सदस्यांनी मांडले। संत श्रेष्ठ बसवेश्वर यांच्या पुतळ्याचा अवमान करणाऱ्या मंडळींचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली। यावेळी विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते। महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी। महाराष्ट्रात सातत्याने मानवाधिकार कायद्याचे उल्लंघन होत असून त्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी वकील वर्गाने केली आहे। या संदर्भातील निवेदन जिल्हाधिकारी यांच्या नावे सादर करण्यात आले। महाराष्ट्र सरकारने अर्णब गोस्वामी यांना केलेली अटक ही नियमबाह्य आहे, त्यामुळे मानवाधिकारांचे उल्लंघन झाले आहे, याची गांभीर्याने दखल घेण्यात यावी असे म्हणणे निवेदनात मांडण्यात आले आहे। तसेच वृत्तपत्रे किंवा माध्यमे यांना अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य आहे, याची गळशेपी या प्रकरणांमध्ये झाल्याचे दिसून येत आहे। त्यामुळे महाराष्ट्र सरकारवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। ॲडव्होकेट प्रवीण करोशी यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले। वैभवनगर येथे महागणहोम उत्साहात। वैभवनगर वेलफेअर असोसिएशन वैभवनगर यांच्या वतीने कोरोना जगातून हद्दपार व्हावा यासाठी रविवारी सकाळी वैभवनगर येथील गणपती मंदिरात महागणहोम करण्यात आला। कोरोनाच्या महामारीमुळे वैभवनगर येथील 27 नागरिक मृत्युमुखी पडले, त्यांचे स्मरण यावेळी करण्यात आले। यासाठी वैभवनगर वेलफेअर असोसिएशन यांच्या वतीने हा गणहोम करण्यात आला। यावेळी बाबय्या हिरेमठ यांच्या मार्गदर्शनानुसार पाटील या दाम्पत्यांनी गणहोम केला। यावेळी अध्यक्ष सुरेश वैद्य, उपाध्यक्ष निवृत्ती DYSP RB पाटील, सेक्रेटरी आप्पासाहेब पाटील आणि संचालक मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते। जनकल्याण ट्रस्टकडून कोरोना योद्ध्यांचा सत्कार। जनकल्याण ट्रस्टच्या वतीने येथील आदित्य भवनामध्ये गेले 3 महिने कोविड सेंटर सुरू होते। या ठिकाणाहून 127 रुग्णांनी कोरोनावर मात केली। यामध्ये सेवा दिलेल्या डॉक्टर, नर्स आणि रक्तदात्यांचा रविवारी जिल्हाधिकारी MG हिरेमठ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। हा कार्यक्रम रविवारी सायंकाळी अनगोळमधील संत मीरा स्कूलमध्ये झाला। अध्यक्षस्थानी जनकल्याण ट्रस्टचे अध्यक्ष अरविंद देशपांडे होते। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय व्यवस्था प्रमुख मंगेश भेंडे उपस्थित होते। यावेळी ट्रस्टच्या वतीने 40 कोरोना योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला। साबण्णा तळवार यांनी स्वागत केले। अशोक शिंत्री यांनी आभार मानले। गुरुदत्त कुलकर्णी व इतर उपस्थित होते। राष्ट्रीय महामार्गाजवळ दुचाकी घसरून निवृत्त जवान ठार। दुचाकी घसरून झालेल्या अपघातामध्ये दुचाकी चालक ठार झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्गावरील सेवा रस्त्यावर सोलापूर हद्दीमध्ये घडली आहे। या अपघातामध्ये मनोज कुमार गोविंद बिरंजे वय वर्ष 48 राहणार वन्नोळी तालुका हुक्केरी हे अपघातामध्ये ठार झाले आहेत। मनोज कुमार बिरंजे हे बेळगावहून संकेश्वर मार्गे दुचाकीवरून गावी परतत असताना सोलापूर वन्नोळी दरम्यानच्या सेवा रस्त्यावर दुचाकी घसरून पडले होते। दरम्यान अधिक उपचारासाठी त्यांना बेळगावला नेत असताना त्यांचा रस्त्यामध्ये मृत्यू झाला। नुकतेच ते लष्करामधून निवृत्त झाले होते। त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे। सदर घटनेची नोंद संकेश्वर पोलिसात झाली आहे। दिल्लीचा हैदराबादवर 17 धावांनी विजय। फायनलमध्ये मुंबईशी होणार सामना। IPL स्पर्धेत दुसरी क्वालिफायर लढत दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद संघात रंगली। दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 3 बाद 189 धावा केल्या आणि हैदराबाद पुढे विजयासाठी 190 धावांचे लक्ष्य ठेवले होते।
मात्र हैदराबादचा संघ 20 षटकात 8 बाद 172 धावा करू शकला आणि दिल्लीने 17 धावांनी विजय मिळविला। दिल्लीचा सलामीवीर शिखर धवन याने 50 चेंडूत 78 धावा काढल्या। त्याने 6 चौकार आणि 2 षटकार लगावले। त्याच्या खेळीला मार्कस स्टॉयनिस आणि शिमरॉन हेटमायर या दोघांची साथ मिळाली। 190 विजयाचे उद्दिष्ट घेऊन फलंदाजीस उतरलेल्या हैदराबादची सुरुवात खराब झाली आणि त्यांचा डाव 172 वर आटोपला। या विजयासह दिल्लीने IPL 2020च्या फायनलमध्ये प्रवेश केला। फायनलमध्ये दिल्लीचा सामना मुंबई इंडियन्सशी होणार आहे। 10 नोव्हेंबरला हा सामना रंगणार आहे। या बुलेटिन मधील पुढील बातम्या छोट्याशा विश्रांतीनंतर। बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, IPL मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831 2435 न्यू लाइफस्टाइल फर्नीचर लेके आया है खास दशहरा दिवाली ऑफर, बाई 1 गेट 1 फ्री ऑफर। सोफा सेट खरीदी पर 4 पीस बेडरूम सेट फ्री, कॉट, लैम्प बॉक्स, वार्डरोब, मैट्रेस फ्री और बेडरूम सेट खरीदी पर 4 सीटर डाइनिंग टेबल फ्री। कॉट मिलेगा 10,500 में, 3 पीस बेडरूम सेट 15,500 में, कॉट, वार्डरोब, लैम्प बॉक्स के साथ। 21,500 की बेडरूम सेट खरीदी पर 9,500 की मैट्रेस फ्री। 2 डोर वार्डरोब मिलेगा 4,500 में, 3 डोर वार्डरोब 9,500 में, 5 डोर वार्डरोब 11,500 में, डाइनिंग टेबल 6,250 में, कंप्यूटर टेबल 1,200 में, ड्रेसिंग टेबल 1,900 में, दीवान 3,200 में, टीवी यूनिट 2,800 में और वुडन फर्नीचर में आपको मिलेगा आकाशी, सागवान, शीशम का सोफा, डाइनिंग सेट और वुडन कॉट्स। इसके अलावा हम इंटीरियर वर्क भी करके देते हैं, जैसे किचन ट्रॉली, कॉट, वार्डरोब्स, लॉफ्ट एक्सेट्रा। हमारे यहाँ लोन की सुविधा इजी EMI में उपलब्ध है। तो बेस्ट प्राइस, बेस्ट क्वालिटी, बेस्ट प्रोडक्ट और बेस्ट सर्विस के लिए एक बार अवश्य भेंट दीजिए। न्यू लाइफस्टाइल फर्नीचर, बोगारवेस ट्रैफिक सिग्नल, स्वस्तिक चैम्बर्स नियर IDBI बैंक, कॉलेज रोड, बेलगाम। कॉल 8747 942 919 9686 172 919। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। अंधश्रद्धा निर्मूलन समिती बेळगाव यांच्या वतीने दर महिन्याला घेण्यात येणाऱ्या एक दिवसीय शिबिरापैकी दुसरे शिबिर रविवारी मराठी विद्यानिकेतन स्कूलमध्ये पार पडले। शिबिराचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ ॲडव्होकेट राम आपटे यांनी भूषविले। या शिबिरात वैज्ञानिक दृष्टिकोन या विषयावर माजी प्राचार्य आनंद मेणसे, अशोक देशपांडे, शंकर चौगुले व सतीश जुटेकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। प्रास्ताविक प्राध्यापक मयूर नागेनहट्टी यांनी केले व आभार मुख्याध्यापक अगसीमनी यांनी मानले। हस्तिदंताची विक्री करणाऱ्या दोघांना अटक। न्यू वंटमुरी गावच्या कमानीजवळ हत्तीच्या दातांची विक्री करणाऱ्या 2 जणांना वन विभागाच्या पोलिसांनी अटक केली आहे। 7 हत्तींचे दात वन विभागाच्या पोलिसांनी जप्त केले आहेत। वन विभागाच्या पोलिसांनी माहितीच्या आधारे बेळगाव तालुक्यातील न्यू वंटमुरी या गावात छापा टाकला, तसेच हस्तिदंताच्या विक्रीत सामील झालेल्या दोघांना अटक केली। लगमप्पा यल्लाप्पा नाईक वय 26 राहणार गुडगुट्टी तालुका हुकेरी, मल्लाप्पा बाळाप्पा दुलापगोळ वय 36 राहणार मार्कंडेय नगर तालुका बेळगाव अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत। वन विभागाच्या PSI रोहिणी पाटील यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी ही कारवाई करण्यात आली। अटक केलेल्यांकडून 7 हत्तीचे दात जप्त करण्यात आले। 5 आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, तर अटक केलेल्या दोघांना चौथे JMFC कोर्टासमोर हजर केले। बेळगाव उपवन विभाग ACF पोलीस अधिक तपास करीत आहेत। खानापूर येथे विजेच्या धक्क्याने पेंटरचा मृत्यू। दीपावली निमित्त घराचे रंगकाम करताना हातातील रोलरचा उच्च दाबाच्या वीज वाहिनीला स्पर्श झाल्याने पेंटर ठार झाला।
राजू बसापा कम्मार वय 40 राहणार गंदिगवाड तालुका खानापूर असे मृताचे नाव आहे। हिरेहट्टी होळी येथे रविवार दिनांक 8 रोजी दुपारी 2च्या सुमारास तालुक्यातील हिरेमुन्नोळी येथे ही घटना घडली। बराच वेळ त्याचा मृतदेह तारेवरच लोंबकळत होता। याबाबत हेस्कॉम व नंदगड पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली। पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला। वीज पुरवठा खंडित करून मृतदेह खाली उतरवण्यात आला। त्यानंतर मृतदेह ताब्यात घेऊन शवचिकित्सा करण्यात आली। मृत राजू याच्या मागे आई वडील पत्नी मुलगा असा परिवार आहे। वेणुग्राम सायकलिंग क्लब तर्फे रविवारी भव्य रॅली उत्साहात। वेणुग्राम सायकलिंग क्लब तर्फे रविवारी 50 व 100 किलोमीटर सायकल रॅलीचे मोठे आयोजन करण्यात आले होते। 50 किलोमीटर सायकलिंग रॅलीत 95 तर 100 किलोमीटर सायकलिंग रॅलीत 52 सायकल स्वारांनी भाग घेतला होता। आरपीडी कॉलेज येथून या रॅलीला प्रारंभ झाला। वंटमुरी घाट व तेथून पुन्हा परत आरपीडी असा 50 किलोमीटर अंतर मार्ग ठेवण्यात आला होता। तर दुसरी रॅली आरपीडी ते संकेश्वर पुन्हा आरपीडी असा 100 किलोमीटर अंतराचा रॅलीचा मार्ग ठेवण्यात आला होता। रॅली पूर्ण केलेल्या सायकल स्वारांना वेणुग्राम सायकलिंग क्लब तर्फे एक पदक व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले। या रॅलीचे उद्घाटन आंतरराष्ट्रीय सायकलपटू संतोष शानभाग व अजंठा हॉटेलचे संचालक अजित शेरेगार यांच्या हस्ते झेंडा फडकावून करण्यात आले। सी.टी. रवी यांचा राजीनामा राज्यपालांनी स्वीकारला। कन्नड आणि संस्कृती खात्याचे मंत्री सी.टी. रवी यांचा राजीनामा राज्यपाल वजुभाई वाला यांनी मंजूर केला आहे। भाजपाच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी रवी यांची निवड झाल्यानंतर त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता। मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी राजीनामा स्वीकारण्याची शिफारस केली होती। राजीनामा स्वीकारल्यानंतर रवी थेट दिल्लीला गेले आहेत। पक्ष संघटनेत पूर्ण वेळ काम करण्यासाठी ते दिल्लीला गेले असल्याचे समजते। आता मुलींनाही सैनिक स्कूलमध्ये प्रवेश। देशभरात 23 राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशामध्ये असलेल्या 33 सैनिक स्कूलमध्ये मुलींनाही इयत्ता 6वीच्या वर्गात प्रवेश मिळविता येणार आहे। ऑनलाईन टेस्टिंग एजन्सीकडून रविवार दिनांक 10 जानेवारी रोजी अखिल भारतीय सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे। यामध्ये 6वी आणि 9वीच्या वर्गात प्रवेश परीक्षा घेतली जाणार आहे। प्रवेश परीक्षेची ऑनलाईन प्रक्रिया 20 ऑक्टोबरला सुरू झाली असून 19 नोव्हेंबरला संपणार आहे। परीक्षेसंबंधी वेबसाईटवर संपूर्ण माहिती उपलब्ध आहे अशी माहिती देण्यात आली आहे। वाल्मिकी समाजाला सवलती देण्याची मागणी। कर्नाटक सरकारने वाल्मिकी समाजाला लोकसंख्येच्या मानाने शैक्षणिक औद्योगिक क्षेत्रात कमी सवलती मिळत आहेत। यासाठी लोकसंख्येच्या मानाने सवलतीच्या दरात वाढ करावी अशा मागणीचे निवेदन खानापूर तहसीलदार रेश्मा तालीकोट यांना देण्यात आले। निवेदनात म्हटले आहे की वाल्मिकी समाजाला राज्य सरकारला या संदर्भात अनेकदा निवेदने सादर केली आहेत। न्यायमूर्ती मोहनदास अहवालातील शिफारशीनुसार वाल्मिकी समाजातील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी बेरोजगारांना सवलती लागू कराव्यात अशी मागणी केली। यावेळी यल्लाप्पा कानेर, एन.सी. तलवार, शानूर गुलडार, मारुती छोटनावर आदी उपस्थित होते। बेनाडी संघाकडे हम्मन्नावर स्मृती चषक। बेळगाव जिल्हा स्टेडियम व्हॉलीबॉल संघटना आयोजित बेनाडी संघाकडे हम्मन्नावर स्मृती चषक। बेळगाव जिल्हा व्हॉलीबॉल संघटना आयोजित विराज हम्मन्नावर स्मृती निमंत्रितांच्या व्हॉलीबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात बेनाडी संघाने कुमठा संघाचा 2-1 असा पराभव करून विराज चषक पटकावला, तर महालिंगपूर संघाने 3रा क्रमांक संपादन केला। जिल्हा क्रीडांगणावर घेण्यात आलेल्या एकदिवसीय व्हॉलीबॉल स्पर्धेतील पहिल्या उपांत्य फेरीत बेनाडी संघाने बंकापूर संघाचा 24-20, 15-17, 15-12 असा सेटमध्ये पराभव केला, तर दुसऱ्या उपांत्य सामन्यात कुमठा संघाने महालिंगपूर संघाचा 25-21, 25-20 असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला। अंतिम सामन्यात बेनाडी संघाने कुमठा संघाचा 25-15, 25-18 असा पराभव करून विजेतेपद पटकावले। सामन्यानंतर झालेल्या बक्षीस वितरण समारंभात प्रमुख पाहुणे संजीव हम्मन्नावर, श्रीधर पंडित, डॉक्टर सतीश पाटील, मोहम्मद मुल्ला, अशोक नंदगड, मल्लाप्पा मळवाड, शांतीनाथ पाटील, रियाज चचडी, बसवराज होसमठ यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली। पुढील IPL भारतातच होणार।
कोरोनामुळे यावर्षीची IPL स्पर्धा भारताऐवजी UAE मध्ये खेळवण्यात आली। मात्र 2021 अर्थातच पुढल्या वर्षी IPL स्पर्धा भारतातच खेळवण्यात येणार आहे। एप्रिल आणि मे या कालावधीतच ही स्पर्धा आयोजित करण्यात येईल अशी माहिती BCCIचे अध्यक्ष सौरभ गांगुली यांच्याकडून देण्यात आली। एका मीडियाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपले मत व्यक्त केले। सरस्वती महादेव कुंभार यांचे निधन। येथील केंचापूर गल्लीतील रहिवासी सरस्वती महादेव कुंभार वय 62 यांचे रविवार दिनांक 8 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले। त्यांच्या पश्चात पती मुलगा असा परिवार आहे। आवरोळीच्या शिक्षकाचे अपघाती निधन। आवरोळी तालुका खानापूर गावचे सुपुत्र व देवलत्ती प्राथमिक कन्नड शाळेचे शिक्षक RM डुक्करी वय 49 यांचे रविवार दिनांक 8 रोजी अपघाती निधन झाले। त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा मुलगी असा परिवार आहे। तालुका पंचायत कार्यालयात साक्षर भारत कार्यक्रमाचे अधिकारी होते व तालुका राज्य प्राथमिक शाळा शिक्षक संघाचे संचालक होते। काळप्पा बडिगेर यांचे निधन। मूळचे मदलूर तालुका सौंदत्ती येथील रहिवासी काळप्पा बडिगेर वय 85 यांचे दिनांक 8 रोजी वृद्धापकाळाने निधन झाले। त्यांच्या पश्चात 2 मुलगे 2 मुली असा परिवार आहे। वृत्तपत्र छायाचित्रकार PK बडिगेर यांचे ते वडील होत। प्रमिला काशीनाथ मुरकुटे यांचे निधन। मूळच्या हुबळी येथील रहिवासी प्रमिला काशीनाथ मुरकुटे वय 79 यांचे दिनांक 7 रोजी बेळगाव येथे निधन झाले। त्यांच्या पश्चात 4 मुली जावई नातवंडे असा परिवार आहे। शिवाजी भुजंग चतुर यांचे निधन। धर्मवीर संभाजीनगर येथील ज्येष्ठ नागरिक शिवाजी भुजंग चतुर वय 73 यांचे अल्पशा आजाराने निधन झाले। त्यांच्या पश्चात पत्नी विवाहित 4 मुली 1 मुलगा बंधू सून नातवंडे आणि पनतवंडे असा परिवार आहे। याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले। धन्यवाद। आपलं शहर आता स्मार्ट होतंय, मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।